पहिली बैठक घेतलेली आहे, काय सांगा काय? मुंबई शहराची DPDCची आज बैठक झाली। सर्व लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मुंबईतल्या अनेक विषयांवर चर्चा झाली। त्याच्यामध्ये म्हाडा असेल, SRA असेल, महापालिका असेल, कायदा सुव्यवस्था असेल, BPT आहे, आरोग्य विभाग आहे, रस्ते आहेत, त्या सगळ्याच एकंदरीत मूलभूत सोयीसुविधा आणि अडचणी, आपापल्या भागातले प्रश्न, नागरिकांना सोयीसुविधा देणं, या सगळ्यावर चर्चा झाली आणि सविस्तरपणे त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी, सदस्यांनी आपापले मुद्दे मांडले। सर्व अधिकारी, संबंधित अधिकारी होते, अधिकाऱ्यांनी पूर्णपणे त्या प्रत्येकाच्या मुद्द्यांची नोंद घेतली। काही मुद्द्यांची आजच्या बैठकीत उकल देखील झाली आणि ज्या सूचना आहेत त्या पूर्णपणे त्याचं कंप्लायन्स करून त्या योग्य वेळेमध्ये पूर्ण कामं करून संबंधित प्रतिनिधींना, आमदारांना त्याचं लेखी उत्तर देखील पाठवण्याची सूचना मी केलेली आहे, म्हणजे विथ कंप्लायन्स। त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या योग्य वेळेमध्ये दूर होतील आणि DPDCचा 690 कोटीचा प्लॅन देखील आज आम्ही मंजूर केला आहे आणि तो मुख्यमंत्री आणि आमचे अर्थमंत्री यांच्या माध्यमातून त्याला देखील मान्यता मिळेल असा विश्वास देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो। नाही बघा, याच्यामध्ये संपूर्ण मुंबई शहरामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत, किंबहुना मुंबई शहर, हे मुंबई शहरातल्या समस्या ज्या आहेत या संपूर्ण समस्यांवर आज चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे शेवटी DPDCमध्ये काय असतं, DPDCमध्ये विधानसभा, विधान परिषद, खासदार आणि आमचे काही मंत्री आहेत, विधानसभेचे अध्यक्ष देखील आहेत। शेवटी प्रत्येकाचा मतदारसंघ आहे आणि म्हणून ज्या ज्या समस्या पुढे आल्या, जे प्रश्न आले, त्याला जेन्युइनली अधिकाऱ्यांनी देखील उत्तर दिलं, मी देखील सांगितलं आणि त्याचं कंप्लायन्स झाल्यावर त्यांना रिटर्न देखील, म्हणजे लेखी देखील आम्ही देऊ। आणि यामध्ये म्हाडा म्हणजे हाऊसिंगचा मोठा विषय, त्यामध्ये म्हाडाचं आम्ही नवीन धोरण आणतो आहे। अफोर्डेबल हाऊसिंग आहे, त्याच्यामध्ये अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे, वर्किंग वुमन हॉस्टेल आहे, स्टुडंट हॉस्टेल आहे, सिनियर सिटीजनसाठी आहे, गिरणी कामगार आहेत, त्याचबरोबर पोलीस आहेत, डबेवाले आहेत, या सर्वांसाठी या नवीन पॉलिसीमध्ये त्यांचाही अंतर्भाव आम्ही करणार आहोत। आणि जे रखडलेले प्रकल्प, मी आज देखील म्हाडाचे काही प्रकल्प रखडलेले त्याच्यावर पाहणी केली, स्वतः विजिट केली, तर मुंबईतले रखडलेले प्रकल्प जे मार्गी लावण्यासाठी वेळेमध्ये ते पूर्ण करण्यासाठी, कारण 20-20, 25-25 वर्षापासून लोक घराच्या बाहेर आहेत, त्यांना भाडंही मिळत नाही आणि ते मुंबईच्या बाहेर त्यांना लांब अगदी बदलापूरपर्यंत, इकडे नाला सुपाऱ्यापर्यंत राहायला जावं लागतं आहे। त्यामुळे हे मुंबईतले लोक मुंबईत पुन्हा आले पाहिजे, मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिजे, यासाठी आम्ही SRA म्हाडा तर करतेच आहे, परंतु SRA म्हाडाबरोबर MMRD आहे, सिडको आहे, MSRDC आहे, MIDC आहे, BMC आहे, महाप्रीत आहे, या सगळ्या सरकारी एजन्सी ज्या आहेत, या सरकारी एजन्सीजनी देखील या रिडेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, त्यांनी देखील त्याच्यामध्ये आलं पाहिजे। आणि त्या शेवटी सरकारी आता जे चेंबूरमध्ये रमाबाई आंबेडकर नगर जे आहे, तिथे 17,000 घरांचा प्रकल्प कोण करतं आहे? SRA आणि MMRD। त्यामुळे याला सुरुवात झाली आहे, ठाण्यामध्ये देखील क्लस्टरला सुरुवात झाली आहे। हा समूह विकास, एक बिल्डिंग स्टँड अलोन बांधण्यापेक्षा मग त्याला कुठली मोकळी जागा नाही, त्याला मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीत आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर म्हाडाच्या माध्यमातून देखील आपण प्रकल्प पुढे नेतोय, जेणेकरून लोकांना घरं वेळेवर मिळतील
आणि SRAचे जे रखडलेले प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्यासाठी या सर्व एजन्सी काम करतील आणि त्यामुळे मुंबईतल्या मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न देखील पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य सर, समजतो. व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला जाईल, कारण व्हेंटिलेटरचं प्रचंड शॉर्टेज आहे. व्हेंटिलेटरच्या बाबतीमध्ये देखील मी सूचना दिलेल्या आहेत. व्हेंटिलेटर कोविडमध्ये तर आपण इतके खरेदी केले, व्हेंटिलेटरची कमतरता पडताच कामा नये. MRI मशीन असेल, CT स्कॅन असेल, वेटिंगला जास्त वेळ लागता कामा नये. डायग्नोसिस वेळेत झालं पाहिजे. त्यासाठी काही ज्या MRI ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना देखील त्यांच्याबरोबर टाईप करण्याच्या सूचना दिलेत आणि म्हणून MRI मशीन देखील, CT स्कॅन मशीन असेल, व्हेंटिलेटर असेल, कुठेही कमतरता त्याची पडू नये त्याची देखील खरेदी करण्याच्या सूचना संबंधितांना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं मुंबईचं आरोग्य पोल्युशनच्या बाबतीमध्ये देखील जे काळजी घेतली पाहिजे, डीप क्लीन ड्राईव्ह पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील काही लोकप्रतिनिधींनी केली, ते देखील सुरू होईल आणि मुंबईतलं प्रदूषण देखील कमी कसं होईल यावर सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिल्यात. रस्ते देखील पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं, रस्ते दुरुस्त करणे, त्या ठिकाणी नालेसफाई असेल आणि वेळेमध्ये सगळे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे, खड्डेमुक्त झाले पाहिजे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमधून प्रवास करावा लागू नये. त्याचबरोबर काही फ्लायओव्हर्स आहेत, या फ्लायओव्हर्सवर देखील रिसर्फेसिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि वाहतूक कोंडी होणार नाही. वाहतुकीवर देखील चर्चा झाली, त्या संदर्भात जे अधिकारी आहेत त्यांना देखील आपण सूचना दिलेल्या आहेत. फुटपाथच्यावर देखील चर्चा झाली, हॉकरच्या बाबतीमध्ये देखील चर्चा. सगळ्यांनी मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी प्रत्येकाने शिस्तीने काम केलं पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीत मंत्री लोढांनी जो प्रश्न उपस्थित केलेला घुसखोरांचा, बांगलादेश आणि रोहिंग्यांसंदर्भात, मंगल प्रभात लोढांनी बांगलादेशी घुसखोर याच्या बाबतीमध्ये मुद्दा उपस्थित केला आहे. पोलीस विभागाचे अधिकारी होते, लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्थेचे जॉईंट कमिशनर होते आणि त्यांना सूचना केलेली आहेत. ते त्यांचं काम सुरू आहे, अधिक वेगाने ते काम करतील आणि त्यामुळे घुसखोरांच्या बाबतीतला देखील प्रश्न निकाल समिती गठीत केली जाणार आहे का रोहिंग्यांच्या बाबतीत? पोलीस काम करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.